नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दुसऱ्यांदा उद्घाटन झाल्याचं आपण पाहतोय। पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडून पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं। याआधी मनसे नेते अमित ठाकरेंनी पुतळ्याचं उद्घाटन केल्याने वाद निर्माण झाल्याचं आपण पाहिलं होतं। अमित ठाकरेंवर या प्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आलाय आणि यानंतर आज गणेश नाईक यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं पुन्हा एकदा उद्घाटन झालंय। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार होते, मात्र ऐनवेळी त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे। दरम्यान अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याबद्दल सहमत नसल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलंय। तर आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे उद्घाटन केलं ठीक आहे। उद्घाटन म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली, त्या पाठीमागे वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही। शेवटी राज ठाकरेंना मी ओळखतो की आम्ही बऱ्याच कालखंड आम्ही एकत्र काम केलेलं आहे। कायद्याचं कुठेतरी बंधन गारावं, कायद्याला आव्हान द्यावं अशा प्रकारची भूमिका घेतलेली ही माणसं नाहीत किंवा ते नेतृत्व पण। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येतं, परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लखलावो। पण माझं म्हणणं आहे की माननीय आयुक्तांना मी सांगितलं ही केस विड्रॉ करा। ब्रेकिंग न्यूज समोर येते। नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्यावरून महायुतीमध्ये चांगलीच झुंपली आहे। एकदा झालेल्या पुतळ्याचं अनावरण का करण्यात आलं? पुन्हा अनावरण करणं संयुक्तिक नाही। महाराजांचं नाव घेऊन श्रेयवादाची लढाई लढू नये म्हणून एकनाथ शिंदे कार्यक्रमाला गैरहजर झाले। खासदार नरेश म्हस्के यांनी अशी प्रतिक्रिया दिली। आपण पाहतोय पुन्हा अनावरणाचा घाट घातला गेला। शिवाजी महाराज ते तमाम जनतेचे दैवत आहेत आणि एकदा अनावरण झालं मग ते कोणाच्याही हस्ते होऊ देत, त्याचे पुन्हा अनावरण करणं योग्य नाही असं देखील म्हस्के म्हणालेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज मस्तूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। सूरज, आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि आज पुन्हा एकदा गणेश नाईकांकडून अनावरण झालेलं आहे। म्हस्केंनी मात्र यासाठी विरोध दर्शवलेला आहे, काय अधिक माहिती? सूरज, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? निश्चितच आज पुन्हा एकदा नेरूळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं जे आहे ते पुन्हा एकदा वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आणि त्यालाच घेऊन कुठेतरी खासदार नरेश म्हस्के यांनी पत्र लिहित गणेश नाईक यांना डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे। कारण एकदा अनावरण झालेलं असताना पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई लढू नये, पुन्हा एकदा अनावरण संयुक्तिक नाही असं मला वाटतं। असं पत्र जे आहे ते गणेश नाईक यांना नरेश म्हस्केंनी लिहिलं आणि कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे। पुन्हा एकदा अनावरण, त्यामुळे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलो अशी प्रतिक्रिया जी आहे ती खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता हा जो संघर्ष आहे महायुतीमधला दोन्ही मित्र पक्षांचा तो कुठेतरी भविष्यात वाढण्याची चिन्ह आहेत। कारण आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जे आहे ते अनावरण होणार होतं, मात्र एकनाथ शिंदे गैरहजर राहिले आणि त्यानंतर गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण झालं आणि त्यानंतर गणेश नाईकांना प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेवरती थेट गणेश नाईकांनी हात जोडलेला आहे। त्यामुळे कुठेतरी भविष्यामध्ये या दोन मित्र पक्षातील जो संघर्ष आहे तो वाढण्याची शक्यता आहे। नक्कीच सूरज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल तुमचे धन्यवाद। आपण पाहतोय आज पुतळ्यावरून महायुतीमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत आहे।